हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत झटपट बनणारी उपवासाची अशी बटाटा भाजी. तर ही बटाटा भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारची लाल घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून चॅनलवरच्या सगळ्या रेसिपींचं इंटिमेशन तुम्हाला मिळेल. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. ही जी काही आपण भाजी बनवणार आहोत तर ती उपवासासाठी चालणारी अशी भाजी आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून आपल्याला त्याला एक 4 ते 5 शिट्टी काढायची आणि शिट्टी काढल्यानंतर ते आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत. पूर्ण गार होऊ झाल्यानंतर त्याचे साली जे आहेत त्या वरच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या बटाट्याचे बारीक जे आहेत ते काप करून घ्यायचे आहेत. बटाटा कट करताना आपल्याला खूप मोठा नाही, खूप बारीक नाही, अशा आकारात बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. याच प्रकारे दुसरा बटाटा देखील मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला फायनली भाजी आहे ती तयार करायची आहे. उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढई जी आहे ती चांगली गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घेतलेलं आहे. तेल सोडताना मी एकाच ठिकाणी न सोडता व्यवस्थित कढईच्या बाजूनं असं तेल सोडून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती कढईला चिटकून बसता कामा नये. तेल चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे ऍड करायचे आहेत. जिरे ऍड केल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 8 ते 10 पाने होतील इतकी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता ऍड केल्यानंतर 2 मिरच्या ज्या आहेत, 2 हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आणि ती देखील तेलामध्ये ऍड करणार आहे. आता या जिऱ्याबरोबर कढीपत्ता आणि मिरची जी आहे ती थोडीशी तेलात खालीवर करून घेऊया. हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी मी एक 1.5 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते मी या ठिकाणी तेलातच ते ऍड केलेलं आहे. थोडंसं तेलात खालीवर करून घेणार आहे. त्यानंतर कट करून घेतलेला जो काही आपला बटाटा होता तो मी या सगळ्यामध्ये आता ऍड करणार आहे. बटाटा ऍड करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे. त्यानंतर फोडणी जी आहे ती करपू नये यासाठी बटाटा घातल्यानंतर आपण त्याला थोडंसं हलवून घेतोय. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे ते ऍड करून घ्यायचं आहे. मीठ ऍड केल्यानंतर आपल्याला ही जी काही भाजी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. आपल्याला ही भाजी जी आहे ती बऱ्यापैकी हलवत राहायची आहे. त्याचबरोबर बटाटे जर कुठं एकमेकाला चिकटले असतील तर ते बटाटे देखील आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो काही आपला मसाला तयार झालेला आहे तो सगळ्या बटाट्याला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. बटाटा सगळ्याबरोबर छानसा असा मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर याच्यावर मी एक प्लेट ठेवणार आहे आणि त्याला आपल्याला चांगली अशी वाफ आणू द्यायची आहे. हे सगळं करताना गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे, नाहीतर आपली जी भाजी जी आहे ती करपण्याची शक्यता आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची प्लेट जी आहे ती काढून घ्यायची आहे. भाजी जी आहे ती हलवून घ्यायची आहे, जेणेकरून भाजी करपली जाणार नाही. ती सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. त्यातलं मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित नीट लागलं जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. भाजी जी आहे ती आपण झाकून ठेवणार आहोत. प्रत्येक 2 ते 3 मिनिटाला पुन्हा पुन्हा हलवून घेणार आहोत. त्याला एक चांगली वाफ आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती फायनली तयार झालेली आहे. ही भाजी जी आहे ती आपण उपवासाची जी काही भाकरी बनवणार आहोत त्याच्याबरोबर खाऊ शकतो किंवा उपवासाची पुरी बनवणार आहोत त्याबरोबर देखील आपण खाऊ शकतो आणि अतिशय कमी वेळात ही भाजी जी आहे ती तयार होणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात भाजी जी आहे ती तयार होणार आहे. चांगली वाफ आली होती त्यामुळे आता गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि ती आता मी एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे. भाजी सर्व करताना जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर जी आहे ती स्प्रेड करू शकता. या ठिकाणी मी भाजी प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर जी आहे ती घातलेली आहे आणि अशा प्रकारे फायनली आपली ही जी भाजी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. तर अशी होती आपली आजची
बटाट्याची भाजी बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.